नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नमो ज्ञानेश्वरा 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 वृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा वृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 ओ पावनी पावनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विठ्ठल 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 सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलास सौभाग्यवती निर्मला ताई ज्ञानेश्वर धात्रक या ताईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे सासरे आहेत कचरू बाबा कोंडाजी धात्रक त्यांचे पती आहेत ज्ञानेश्वर भाऊ कचरू धात्रक दीर आहेत हिरामण कचरू धात्रक आई आहे गंगा भागीरथी किसनाबाई निवृत्ती साणप मुलगा आहे गणेश भाऊ ज्ञानेश्वर धात्रक नात आहे शिवन्या गणेश धात्रक युगवीर गणेश धात्रक आणि वैभव हिरामण धात्रक त्यांचा संपूर्ण हा धात्रक परिवार संपूर्ण परिवारातून एक ताई आज या जगातून या विश्वातून निघून गेली त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण धात्रक परिवाराने आयोजित केला माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज
गजे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून तसेच तुम्ही सर्व श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी त्या वारकरी संतांच्या, त्या वारकरी संतांच्या, त्या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 3 चरणाचा तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा हा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात, एक विनंती करतात आणि एक उपदेशही करतात. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो आपण हा मनुष्य देह घेऊन या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. इथे जन्माला आल्यानंतर या देहाने आपल्याला हा दुःखरूपी संसारच करत बसायचा नाही, तर पुढचं आपल्याला काम करायचंय काय? भजारे विठ्ठला, भगवान परमात्म्याचं तुम्हाला मला प्रत्येकाला चिंतन करायचंय. आणि जर आपण विठ्ठलाचं चिंतन केलं नाही, हरिपाठ भजन जर केला नाही, तर तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. माझे नाथ बाबा म्हणतात, जी लोक जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय आपलं आयुष्य खर्च करतात ना, त्या लोकांचं जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला विनंती करताय. अगदी तुकोबारायांची विनंती जर बघितली, छोटीशी विनंती आहे, काय? लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो मी तुमच्या पाया पडतो, पण पाया पडून काय सांगता माहितीये? काय करा? बसल्या बसल्या कर टाळी बोला मुखी नाम. आता मी कीर्तन करते, यशोदाताई पखवाज वाजवतात, बाकीच्या मुली कोण टाळ वाजवतो, कोण गायन करतो. मग बसल्या बसल्या तुम्हाला काय काम? कीर्तन संपल्यावर काही म्हटल्या का? कीर्तन संपल्यावर जेवायचं. मग जेवणापुरतं काम तरी केलं पाहिजे की नाही? मग काय काम करायचंय? तुकोबाराय म्हणतात, बसल्या बसल्या कर टाळी बोला मुखी नाम. बसल्या बसल्या आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. संत महात्मे माझी तुकोबाराय पाया पडून विनंती करतायत. आता तुकोबाराय आपल्या पाया पडून विनंती करतायत. तुकोबाराय म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. तुकोबारायांचा अधिकार किती मोठा होता? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रामत से, तुकया घरी रामत से, तुकया घरी रामत से. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से, तुकया घरी रामत से, तुकया घरी रामत से. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, राबत से, राबत से. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत से. इतका मोठा अधिकार तुकोबारायांचा होता की यमराजा जर समोरून आला, तुकोबारायांना बघितलं की यमराजा तुकोबारायांना सलाम करायचा. आणि तुकोबारायांच्या घरी जर गेला तर पडेल ती कामं यमराजा करायचा. तुकया घरी राबत असे.
इतका मोठा अधिकार माझ्या संत महात्म्यांचा होता. कशामुळे? फक्त नामचिंतनाच्या जोरावर संतांनी काळाला जिंकलं. या मृत्यू लोकांमध्ये कधी यायचं कधी जायचं हे पूर्णपणे संतांच्या हातामध्ये होतं. तुम्ही आम्ही सगळी माणसं काळाच्या स्वाधीन आहोत. काळाने ठरवलं आपल्याला आत्ता घेऊन जायचं, तो आत्ता घेऊन जाऊ शकतो. पण संत महात्म्यांच्या हातामध्ये काळ होता. कधी यायचं कधी जायचं. एक उदाहरण सांगते. माझ्या नाथबाबांच्या जीवनामध्ये त्यांनी जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण केली तेवढी सगळी षष्ठी तिथीच्या दिवशी. नाथबाबांनी विचार केला की माझ्या जीवनामध्ये षष्ठी तिथीला अनन्यसाधारण असं महत्व आहे, म्हणून मी माझा देह सुद्धा षष्ठी तिथीच्या दिवशी ठेवणार. षष्ठी तिथीचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी नाथबाबांनी आपला देह ठेवला. गिरिजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सगळ्या पंडितांना सांगितलं आमचे बाबा गेले, सगळ्यांनी बाबांच्या अंत्ययात्रेकरता चला. सगळी पंडित मंडळी आली, ब्राह्मण मंडळी आली. तिरडी तयार करण्यात आली. 4 खांदेकरी पुढे एक मडक्यावाला. नाथबाबांच्या अंत्ययात्रा रस्त्यानं चालली होती आणि रस्त्यानं चालली असताना आपले 4 भाऊबंद तेव्हा जवळ येतात. केव्हा माहितीये? तिरडी उचलायच्या वेळेला. इतर दिवशी 36 आकडा. मग ते तिरडी उचलली आणि मध्येच एक खांदेकरी ब्राह्मण म्हटला काय रे, हा नाथ बाबा जन्माला आल्यापासून खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राहिला. आई वडिलांच्या श्राद्धाला यानं प्रथम हरिजनांना जेवण दिलं, नंतर ब्राह्मणांना जेवण दिलं आणि मरते समय मात्र याला आपल्याच खांद्यावर जावं लागलं ना. हे पंडितांचं वाक्य ऐकल्याबरोबर नाथ महाराजांनी तिरडीवरच्या अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडून टाकल्या. नाथ बाबा म्हटले मी हवं तर नंतर मरेल पण तुमच्या खांद्यावर जाणार नाही. तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. ठरवलं होतं षष्ठी तिथीलाच देह ठेवायचा. आता तिथी वर्षातून एकदा येते. पुन्हा 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्ठी तिथी आली. सकाळी सकाळी नाथ बाबांनी पुन्हा आपला देह ठेवला. गिरिजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सांगितलं पंडितांनो आमचे बाबा मागच्या वर्षी सारखे परत एकदा गेले, सगळ्यांनी अंत्ययात्रेत करता चला. ते पंडित लोक म्हटले अरे तुझा बाप कसला मरतो? अरे मरणाची तो ढोंग करतो, तिरडीवरून तो उडी मारून पळतो. आम्ही तुझ्या बापाच्या अंत्ययात्रेला येणार नाही. त्यानं सांगितलं एकदाच चला, हवं तर परत येऊ नका, पण पाया पडतो तुमच्या. विनंती केली. पुन्हा सगळी पंडित मंडळी आली. 4 खांदेकरी पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांच्या अंत्ययात्रा रस्त्यानं चालली होती. तेवढ्यात गावामध्ये एक म्हातारी आजी तिच्या नातीला तिच्या सासरी पोचवायला चालली होती. नाथ बाबांची अंत्ययात्रा बघितली. ती आजी म्हटली या मेल्याला काय आजच मरायला सुचलं? माझी नात पहिल्या मुळाला सासरी चालली आणि मेल्यानं रस्त्यातच अपशकुन केला. हे त्या आजीचं वाक्य ऐकल्या बरोबर नाथ महाराजांनी अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडल्या. सांगितलं आजी माझ्या जाण्याने तुझ्या नातीला जर अपशकुन होणार असेल, मी आत्ता मरत नाही, हवं तर मी नंतर मरतो. परत तिरडीवरून उडी मारली आणि परत आपल्या घरी गेले. पुन्हा 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर पुन्हा षष्ठी तिथी आली. सकाळी सकाळी नाथ बाबा उठले, कारण त्यांना माहिती होतं आता माझ्यासाठी कोणी येणार नाही. सकाळी सकाळी उठले. कोणाला काही न सांगता गंगामाईमध्ये गेले. 2 हार घेतले, घट घेतला. 1 हार घटाला अर्पण केला, 1 हार गंगामाईला अर्पण केला आणि त्याच घटाच्या खाली माझ्या नाथ बाबांनी जलसमाधी घेतली. आजही पैठणला जर गेलो तर पैठणला नाथ बाबांची जलसमाधी आहे. आता मला सांगा नाथ महाराजांनी काळाला किती वर्ष थांबवलं होतं? 3 वर्ष. पण आपण 3 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही. कारण का? आपण सगळी माणसं काळाच्या स्वाधीन आहोत. संत महात्म्यांच्या हातामध्ये काळ होता. का? तर त्यांनी अखंड रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन. म्हणून नामचिंतनाच्या जोरावरच आपण त्या भगवान परमात्म्याला आकळू शकतो. त्याच्याशिवाय तुमचा माझा उद्धार होणार नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला विनंती करून सांगतायत काय? अभंगाचे प्रथम सांगतो तुम्हासी बजार विठाला, 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 सांगतो
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे 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 विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सग 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 सम मम मद 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 निद पम गरे सग 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 सम मम मद 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 निद पम गरे निद निद रे रे पद पद मप मप गम गम रे रे ग पम गरे सा निद निद रे रे पद पद मप मप गम गम रे ग पम गरे सा नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता बरबारी दुरावस दूरी करिता बरबारी दुरावस दूरी करिता बरबारी दुरावस दूरी करिता बरबारी दुरावस दूरी नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता बरबारी दुरावस दूरी करिता बरबारी दुरावस दूरी करिता बरबारी दुरावस दूरी करिता बरबारी दुरावस दूरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया वा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. म्हणून तुकोबारे तुम्हाला मला प्रत्येकाला सांगतात काय, तुम्ही विठ्ठलाचं जर चिंतन केलं नाही तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. कारण या जगामध्ये माणसाला मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे आणि तो किती दुर्लभ आहे. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में मत घोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में मत घोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अतिशय दुर्लभ असा नरदेह भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला प्रत्येकाला दिलाय आणि हा देह कधी जाईल ते सांगता येणार नाही. देह जाईल जाईल त्यासी काळ ओबा खाईल. प्रत्येक माणसाचं मरण हे ठरलेलं आहे. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी माणसाचा मृत्यू हा होणारच. या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकवू शकता पण मरण नावाची गोष्ट माणसाला कधीच चुकवता येत नाही. ते ज्या दिवशी आहे त्या दिवशी येणारच. एक सुंदर उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक साधू महाराज असे फिरत फिरत आले होते. त्या गावामध्ये त्यांना एक सुंदर मूर्तिकाराचा कारखाना दिसला. त्याच्या कारखान्याच्या बाहेर ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाच्या अशा अनेक सुंदर सुंदर सुबक मूर्त्या त्यानं घडवलेल्या होत्या. साधू महाराज गेले, त्या मूर्तिकाराचं कौतुक केलं. त्या मूर्तिकारानं साधू महाराजांचं दर्शन घेतलं. साधूचं दर्शन घेतलं आणि आपला हात पुढे केला, कारण माणसाला आपलं भविष्य ऐकायला फार आवडतं. आता हात पुढे केलं आणि सांगितलं, महाराज योगायोगानं आलात, तुमचे पाय माझ्या कारखान्याला लागले, तर आलात तर माझं भविष्य सांगा. महाराजांनी त्याचं भविष्य बघितलं, सांगितलं, बरं झालं बाबा तू तुझं भविष्य विचारलंस. तुझं मरण परवा दुपारी 12 वाजता तुला मरण येणार आहे.
तो मूर्तिकार घाबरला. म्हटला महाराज अहो आत्ता माझं वय 30-35 वर्षाचं, मला अजून खूप जगायचंय. साधू महाराजांनी सांगितलं जे ब्रह्मलिखित आहे ते कोणी चुकू शकत नाही. लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोन जाय. जे आपल्या नशिबात आहे ते कोणी पुसू शकत नाही. मरण माणसाला पुढे ढकलता येत नाही. त्यानं सांगितलं महाराज तरी पण काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी सांगितलं शक्यतो मरण चुकवता येत नाही, पण एक क्षण जर चुकला तर माणसाचं मरण कदाचित टळू शकतं. मी तुला सांगतो, तू इतका सुंदर मूर्तिकार आहे ना, तू 2 दिवसामध्ये तुझ्यासारख्या 8 सुंदर मूर्ती तयार कर. आणि ज्या दिवशी दुपारी 12 वाजता यमराजा तुला घ्यायला येणार आहे ना, त्या दिवशी तू त्या मूर्तींच्या मध्ये उभा राहा, जेणेकरून खरा मनुष्य कोण आणि मूर्ती कोण ही यमराजाला कळणार नाही. तो क्षण जर टळला तर मरण पुढे ढकलू शकतं. त्या मूर्तिकारानं 2 दिवसामध्ये आपल्यासारख्या सुंदर 8 मूर्ती त्यानं तयार केल्या. दुपारी 12 वाजता मरण येणार आहे ना, सगळ्या मूर्ती अशा व्यवस्थित लाईनीत लावल्या आणि या बाजूला 4 या बाजूला 4 आणि तो मूर्तिकार सगळ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिला. आता उभा राहिल्यानंतर दुपारी 11:30 वाजता यमराजा बघायला आला. ज्याचं वर्णन आपल्याला दिलंय तो मनुष्य तोच आहे की नाही, त्याचं वर्णन बघायला आल्यानंतर त्या यमराजाने बघितलं अरे एका माणसासारखी 8 माणसं या जगामध्ये ब्रह्मदेवाने तर अशी कुणाची मूर्त घडवली नाही. यमराजाला काही कळेना. इंद्र येऊन गेला, चंद्र येऊन गेला, नारद मुनी आले, कुणालाच काही कळेना. 12ला 5 मिनिटं कमी होते. जगाच्या बापाला भगवान विष्णूला बोलवलं, विष्णूजी तुम्ही या, याचं मरण दुपारी 12 वाजता आहे, याला आम्हाला घेऊन जायचंय. जगाचा बाप भगवान विष्णू आले. आल्याबरोबर त्यांनी ती मनुष्य बघितल्या, त्या सुंदर मूर्ती बघितल्या. देवाला सुद्धा कळेना याच्यातला खरा मनुष्य कोण आणि मूर्ती कोण. पण भगवान विष्णू म्हणजे सगळ्यात चतुर. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. भगवान विष्णू म्हणजे अतिशय चतुर. भगवंतांनी सुद्धा विचार केला की अरे इतका सुंदर मूर्तिकार, देवानं कौतुक करायला सुरुवात केली. कारण देवानं ठरवलं तो खरा मनुष्य आहे ना, त्याला मी 2 मिनिटात बोलायला लावणार. भगवान परमात्म्यानं स्तुती करायला सुरुवात केली. या विश्वामध्ये अनेक मूर्तिकार बघितले, पण या मूर्तिकाराने इतक्या सुंदर मूर्ती घडवल्यात. डोळ्यात फरक नाही, ओठात फरक नाही, नाकात फरक नाही, केसांमध्ये फरक नाही, असा एवढा सुंदर मूर्तिकार अजूनपर्यंत मी जगाच्या पाठीवर कधीच बघितला नाही. कोण आहे तो मूर्तिकार? त्या मूर्तिकाराचा मला आत्ताच्या आत्ता सत्कार करायचा आहे. आता ज्या मूर्तिकाराने त्या मूर्ती घडवल्या होत्या त्याला माहिती होतं आपलं मरण दुपारी 12 वाजता आहे. भगवंताने किती जरी स्तुती केली तरी यांनी गप बसावं का नाही. भगवंत जेव्हा म्हटले ना याच्यासारखा सुंदर मूर्तिकार अजून या जगात बघितला नाही, तो 8 मूर्तींच्या मध्ये उभा होता ना, त्याने आपली छाती पुढे केली, म्हटली देवा तो मूर्तिकार मी आहे. भगवंत म्हटले उचला याला. लगेच घेऊन गेले. का? आपलं मरण ज्या दिवशी ठरले त्या दिवशी तुम्हाला मला प्रत्येकाला जावं लागतं. मरण नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही. नाथ बाबा म्हणतात गडोगडी काळ वाट याची पाहे, 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 गडोगडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, 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 अजून किती आहे अवकाश. हरी मुखे गाता हर परिचिता, हरी 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 मुखे गाता हर परिचिता.
परिचिता हर परिचिता हर परिचिता चिंतन चिंतन. नाथ बाबा म्हणतात घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाला तुमची माझी प्रत्येकाची वाट बघतोय. काळाने घेऊन जायच्या अगोदर तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. माझे नाथ बाबा म्हणतात जी लोक जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, अहो तुमच्यापेक्षा पशु पक्षी बरे. भक्तिविना पशु कशासी वाढला सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही. भक्तिविना पशु कशासी वाढला. नाथ बाबा म्हणतात तुला जर देवाचं चिंतन करायचं नव्हतं तर तुला सटवीने 5वीच्या दिवशी का नाही नेलं. इतका संत महात्म्यानं जी लोक चिंतन करत नाही त्यांचा राग येतोय. म्हणजे संत महात्मे जरी रागानं बोलतात त्या रागामध्ये त्यांची काय आहे, लोकांच्या उद्धाराची तळमळ आहे. आई जशी तळमळीनं आपल्या मुलाला म्हणते बघा, एखाद्या आईचा मुलगा जर भर उन्हामध्ये उन्हात खेळत असेल, आईने बघितलं की आई त्याला म्हणते पिंट्या अरे उन्हात खेळण्यापेक्षा तिकडे सावलीत मर, म्हणता की नाही, म्हणता ना. मग आई आपल्या मुलाला मर म्हणते. त्या मर शब्दात प्रेम असतं की राग असतो, त्या मर शब्दातही प्रेम आहे. तसं संत महात्मे आपल्याला म्हणतात सटविने नेला कैसा नाही. त्यांच्याही शब्दामध्ये काय आहे, लोकांच्या कल्याणाची तळमळ आहे. अगदी तळमळीनं माझे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला विनंती करतायत. म्हणून संत महात्मे आपल्याला जर विनंती करत असतील तर आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. का तर त्याचं चिंतन केल्याशिवाय तुमच्या माझा कोणाचाही उद्धार होणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलात ना, इथे जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याला ओळखायचंय, त्याचंही आपल्याला वर्म माहिती पाहिजे. जीवनामध्ये वर्म चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं, तो आपल्या सासूरवाडीला निघाला. आता निघाल्यानंतर बोलू नका. आईने सांगितलं बाळा तुला दिवसातून 2-4 वेळा जेवायची सवय आहे आणि सासूरवाडीला गेल्यानंतर सारखं सारखं जेवता येणार नाही. मग तुला जर भूक लागली तर खिशामध्ये नाश्त्याला म्हणून काहीतरी घेऊन जा. कारण आईला आपला मुलगा कितीही जरी मोठा झाला, त्याला मुलं जरी झाले तरी आईला आपला मुलगा कसा लहानच वाटतो ना. मग तिने आपल्या मुलाला नाश्त्याला म्हणून त्याच्या खिशामध्ये, तुम्हाला लाह्या कळतात का, मुरमुरे, जावई लोक म्हणजे लाह्या कळतात का मुरमुरे म्हटलं का, दोन्ही कळत नाही का, दोन्ही कळतं बरं. त्या आईनं आपल्या मुलाकरता खिशामध्ये त्याच्यात 2 खिशा भरून त्या लाह्या दिल्या आणि जावई निघाला सासूरवाडीला. आता रस्त्यानं चालत चालत, पूर्वीच्या काळी गाड्या नव्हता, सासूरवाडीला जाऊन पोचला. घरात पाय दारात पाय, त्याला कडकडून भूक लागली. आता त्याला वाटलं आल्याबरोबर जर जेवण मागितलं तर सासूबाई सांगल जावई जरा लहापटत दिसतो. आता खिशामध्ये लाह्या आहेत, सासू सासऱ्याच्या समोर खातो तर लहान बाळासारखी इज्जत जाते, करायचं तरी काय. भूक तर लागली होती. सासरी बुवा असे गप्पा मारायला बसले. यानं थोडंसं डोकं लावलं. म्हटलं सासरी बुवा मी फार लांबचा प्रवास करून आलोय, मला एक 10 मिनिटं आराम करायचा आहे, तुम्ही फक्त 10 मिनिटाकरता बाहेर जा. याला खायच्या होत्या, लक्ष आहे ना तुमचं, याला खायच्या होत्या लाया. आता त्यानं आपल्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं आणि त्याला वाटलं कोणीतरी यायच्या अगोदर 5 मिनिटांमध्ये खिशातल्या सगळ्या लाया संपल्या पाहिजे, म्हणून त्यानं दार लावलं. पण इतकी भूक लागली होती का गडबडीमध्ये तो कडीच लावायला विसरला आणि त्यानं त्या दोन्ही खिशामध्ये हात घातले. 2 मूठ लाह्या काढल्या, तोंडामध्ये घातल्या. आता मला सांगा 2 मूठ लाह्या तोंडामध्ये घातल्यानंतर त्या चावता येतील का हो? आणि नसेल विश्वास तर घरी जाऊन प्रयोग करा, काही हरकत नाही. त्यानं त्या 2 मूठ लाह्या तोंडामध्ये घातल्या आणि तेवढ्यात त्याच्या मोठ्या मेवण्याला समजलं का आपले दाजी आले. तो मेवणा असं पळतच आला, दार ढकललं. म्हटला दाजी कधी आलात, बरे आहात का, आमची ताई कशी आहे. मेवण्याचा आवाज ऐकला, म्हटलं आता आपलं काही खरं नाही. असं गरकन तोंड फिरवलं, मानच खाली घातली. मेहुणा विचारतो दाजी कधी आली, दाजी काही बोलतच नाही. तो मेहुणा असा समोरून गेला, असं खाली वाकून बघितलं, बघतो तर काय आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलेलं. हाक मारली, आई बाबा पळत. म्हटले काय झालं, अहो आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलं म्हटले. सासरा म्हटला 2च मिनिटं झाले बाहेर गेले.